संतोष देशमुख हत्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडेंचा अखेर राजीनामा घेण्यात आलाय। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यामुळे मुंडेंवर जोरदार टीका झाली। मात्र आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळातली पहिली विकेट पडली आहे। पण याआधीही मुंडेंवर काय काय आरोप आहेत, याआधीही धनंजय मुंडे कधी कधी वादाच्या भोवऱ्यात सापडलेत, जाणून घेऊयात धनंजय मुंडेंची अख्खी हिस्ट्री पुढील काहीच मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे आपल्या राजकीय कारकिर्दीच्या मध्यात असताना धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द सुरू झाली। गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे काही वेळा वादात सापडले। पुढे पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार म्हणून उदयास आल्यानंतर धनंजय मुंडेंनी आपली वेगळी चूल मांडायचं ठरवलं। 2009ला पंकजा मुंडेंना तिकीट मिळाल्यापासूनच धनंजय मुंडे हे भाजपमध्ये नाराज होते। त्यामुळे काका गोपीनाथ मुंडेंची साथ सोडून धनंजय मुंडेंनी 2012ला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। शरद पवार, अजित पवारांच्या नेतृत्वात धनंजय मुंडेंनी काम सुरू केलं। त्यानंतर धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची जबाबदारी देण्यात आली। डिसेंबर 2014 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत धनंजय मुंडे हे विधान परिषद सदस्य होते। विधान परिषदेत त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं होतं। ते त्यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत चांगलंच गाजवलंही होतं। एकंदरीत 2019ची विधानसभा निवडणूक परळीसाठी आणि एकूणच बीडच्या सत्ता केंद्र ज्यांच्या कुटुंबात होतं त्या मुंडे कुटुंबासाठी ऐतिहासिक होती। या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि भाजपकडून पंकजा मुंडे मैदानात होत्या। या लढतीमध्ये धनंजय मुंडेंचा विजय झाला आणि त्यांची राजकीय घोडदौड सुरू झाली। पुढे महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली। त्यांच्याकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्याची जबाबदारी देण्यात आली। या कालावधीत पण त्यांनी सभागृहामध्ये पक्षाच्या सभांमध्ये आक्रमक भाषण करत विशेष स्थान मिळवलं। पुढे 2022ला अजित पवारांनी महाविकास आघाडी आणि शरद पवारांची साथ सोडत वेगळी भूमिका घेतली, तेव्हा सुद्धा धनंजय मुंडेंची मोठी भूमिका होती। अजित पवारांना भक्कम साथ देण्याचं काम धनंजय मुंडेंनी केलं होतं। त्यानंतर आलेल्या महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडेंना कृषी मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली। महायुतीत आल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे पुन्हा एकत्र आले। त्यानंतर कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला। त्यावरूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती। पुढे 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडे भाऊ बहीण एकत्र निवडणूक लढले। लोकसभेला धनंजय मुंडेंनी भाजप महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडेंसाठी मोठी ताकद लावली। मात्र पंकजा मुंडे निवडणुकीत पराभूत झाल्या। त्याच्या काहीच दिवसानंतर लगेचच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली। त्या निवडणुकीत धनंजय मुंडे विक्रमी मतांनी विजयी झाले। धनंजय मुंडेंना महायुतीच्या नव्या सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळालं। त्यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली। या दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे करुणा मुंडेंमुळेही अनेकदा अडचणीत आले। करुणा मुंडेंनी त्यांच्यावर अनेक आरोप केले, त्यामुळे धनंजय मुंडे अनेकदा अडचणीत येत होते। अशातच गेल्या वर्षी 9 डिसेंबरला बीडमधल्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणात धनंजय मुंडेंचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचा संबंध असल्याचं समोर आलं। तसेच इतर आरोपीही धनंजय मुंडेंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असल्याचे आरोप झाले। त्यामुळे धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिकला मास्टरमाइंड आरोपपत्रात करण्यात आलं। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला। मात्र तेव्हाही धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही आणि अखेर काल 3 मार्चला संतोष देशमुखांना मारतानाचे फोटो व्हायरल झाले आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। त्यानंतर आज 4 मार्च 2025ला धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधला हा पहिला राजीनामा ठरलाय आणि अशा प्रकारे फडणवीस सरकारातली पहिली विकेट पडली आहे। राज्यात चालू असलेल्या या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।